शिवाय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण सदा शिव लीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत म्हणे शोनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण करीती भस्म चर्चिती ज्या त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्याशी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिख माझी एक बांधावा पूर्ण शिव स्वरूप म्हणून त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे जे आदरे कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वता अष्टातोर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाये विषयी काश्मीर देशीचा नर्प पावन नामाधिभान दिवान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादयाद भजूर धन्य पनती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तेची पे सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐशी लाधीचे कामिनी सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस पार विशेष सुकृते लिहिजे श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उद्धार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होये आसो तो भद्रसेन आणि प्रधान बौद्ध करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैरागशीळ लौकिक संगे दुर्वामंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेविती वस्त्रालंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेविती तेवते बाळ दोघे जण सर्व अलंकारादी व्याधी उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करिता शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान या सकाना आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सर्वेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव दक्षिणा शिक्षा करिता बहुत परितेन सांडविती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र रासी आला पराशर सवेवेष्टित ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वापायान जाणिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टीकृता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र ज्याने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पित्र कैवारे समग्र जाळीले सत्र करुनिया जन्मेंजय सर्पसत्र केले ते आस्तिके मध्ये तर राहाविले परशराशी पुलस्तनी प्रार्थिले मग वाचले रावणाधिक व्यंची सदटावणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पित्र कैवरे पराशरे वादी जर्जरपै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा त्याला गी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान समोरे धावती साष्टांगन मुनी घराशी आणि ती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष संस्था वस्त्रे भूषणे देऊनी राव विनवी कर जोडुनी मने दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करिता कोणाशी इंद्रिय भोगावर नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजीनी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीते हे आमासी गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमर आणून गुरुप्रती दाखविली भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमादयासी नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्तिसूत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटन नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरमा महानंद नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप
ललिताकृती पाहुनी कृतप तन्मय होऊनी नृत्य करी जैसा ओला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नवर पर्यक राजस चंद्ररश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्यावरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे भूत वाजी गज घरी भो वस दासा दाशी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ झा होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नरपडवलं वितीमान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्या सोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेशी अन्नछत्र सदा चालवी तसे नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण माशी अध्यात्रे ऐकभद्र शेना सावधान कुकुड प्रकट पाळिले प्रेती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाच शिकविले कौतुके आपुले जे का नर्त्यागार ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर होते तिची बांधिती प्रीतीने करी शिवलीला पुराण सर्वन तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदात असे सोडून नृत्य करवी कौतिके करून त्यांच्या गळी कपाळी जाण विभूती चर्ची सवस्ते येवतीच्या संगती करून त्यासी घडत असे शिवभजन आसोतीचे सत्व पाहा लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करून सहस्ते त्यासी वैसविली रत्नमंचिकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याचे देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कृतत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनी आनंद घन नेम करीत यासी पृथ्वी मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभे होऊन आगळे ते चवरण येले नव जाये लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंगणे टाकावी ओवाळून सौदागार म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीन अवश्य म्हणून ठेविले नर्त्यागारी नेऊन मग दोघे करीत शयन रत्नखंचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नर्त्यशाळेस लागलाग्न जन धावो लागले चहूकडून एकेची हांक झाली तीच सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात्मजा चेतला तैशा माझी उडी घालूनी कंठपाशदाचे काढूनी कुकुट मरकट दिले सोडूनी गेले बळूनी व्रणाप्रती नर्त्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी तुझे सौदागर महानंदी प्रती ते तेव्हा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून मने दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिने मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण दे चेतविला आकाश पंते जाते ज्वाला स्वदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अति लागवी उमरांग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्राह्मण वृंदा तू लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी त्याचा प्रकटला कपाळ मोवळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ता ते माता जठाचा भार तृतीय नेत्री वैशवनार श्री जुळजुळ आहे नीर भयंकर महायोगी चंद्रकळा तयेचे श्री नीलकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला
नेसरसी व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगी वेष्टित परिवर दशभुजा मिरवती वरचे वरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलूनी धरित हृदय कमळी परमात्मा मने जाहालो मी सुप्रसन्न महानंदे भागवरदान ती मने हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाला माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदि व्याधी क्षुधात्रशा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध दुग्ध दुःख मद मत्सर नाही निशंक जेथेची गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुरुत तरुची वने अपार सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणी धवलाग्रे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली एकता परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमार दोघे निक्षस कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण बाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्यकर्मे करून सुधर्मतारक उपजले हे पुढे राज्य संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याऊनी तोर नाही जाण रुद्रमहिमा आगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रिते हिंडो लागले मग एमे विधी लागे पुसोन अविकृत त्या निर्मिले दारुण तिने कृतुकवादी भेदून बेदी लक्षून त्याच्या हृदयी संचरिल त्याशी मत्सर वाढीला विशेष वाटे करावा शिवदोष तेने हे ते जाओनी एमपुरीस महानरकी पडले सदा एम सांगे दूता प्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्याला गुण आणूनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रा नुष्टाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धरी मृत्यू दूरी होय साच अथवा क्षेत घट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र वर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदीन राये धरिले दृढचरण सद्गत होऊनी बोलती सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायका काळ मृत्यू भय शोक गुरु रक्ष त्यापासून तरी आचार्यत्व करावे पूर्ण तुझस्वे जे आहेत ब्राह्मण आणि सांगशी ते बोलवून आत्ताचा आणि तू आरंभी मग सहस्त्र विप्र बोलवून ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरु पासून जे आले परधर आणि परधन ज्याच वमन हुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ या सामर्थ्ये चालो न देती मित्र रथ किंवा साक्षात मरणात पुढे आणूनी उभा करीती ऐशे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपीठा घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले सर्व दोन्हीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्राक्ष घोषे गर्जिने ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यानी आला षंडाक्ष मृत्यू समय येता धरणीस बाळमूर्छित पडिला एक मूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नरपणात गुरु देत नाभिकारा रुद्रालोक शंपून सावध केला राजनंदन त्याशी पुषिती वृत्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी सिंदूर विक्रारा दाडा भयंकर नेत्र खादिरा अंगासारखे तो मज घेऊन जात होता चौघे पुरुष धावनी आले तत्वता पंचवदन धजभुजा त्याची साम्यता कमळ भावांडी दुजी नसे ते जे जैसे जैसे गबसती दिगंतमा सवारती भस्मांगी व्याघ्रांबर दिशिती दश हस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीती तांडन केले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तय वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्याचे गजर डंका गरजे अवघ्या तथोर मुख दव्याची महासुस्वर
मृगवाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रृंगे श्रृंगे कहाळ तोर सनया अपार वाजती चंद्रनना धडकती भेरी नाद न माये न बोधरी बसो भद्रशेन यावरी विधियुक्त होम करीतसे षडशन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलौकिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितकी भरा एक सारे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकले माता धन भार झाला भूत म्हणून सांडती टाई टाई ब्राह्मण देती मंत्रक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तविले वसंत येत सुघ वदनी की काशी क्षत्रावरी संवर्धनी की क्षतोपावली मृंडनी रमणलिंग अर्चिजे की निर्दैवास सापडे चिंतामणी की सुदिता पुढे शिराबद्धी हे धावूणी तैसा कमलोद्भवन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती वंदन अवतानपादी कया दूरदैरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जो चतुष्टीची कला प्रवीण निर्मळ त्यासी चतुर्विद्या करतलमाळ त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भावंड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडेल शुक्राधिका तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी ग्राह प्रत्याह्वानी उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रशेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य समुनी षोडोपचारे पूजविले नारद मुनी राव भाटाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिदृष्टी आता तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तेही मृत्यू नेला बांधन तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठीला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसुत ऐकते तू कोणाच्या आज्ञे करुणी आणीत होतास भद्रशेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पूसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादशी मृत्यूचिन्ह ग्रंथ रथोर होते ते महा पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वाप्राद्या कष्टी भो मग उभा टाकुनी कृतांत कर जोडुनी स्तवन करीत हे अपरणार्थ हिमनगर राजमात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घालती लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे शतरुद्र करीता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो तेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तृतीभूत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपदा धन देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रशेनाख्यान जे पडती त्याची होय आयुष्य संतती त्याची काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापर पाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वंचिता गडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकाच अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रशेन सुधर्मपुत्रास राज्य देऊनी युवराजपद तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना शिवनुष्ठान रुद्र ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान गेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवस्वरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण रुद्राक्ष समाधान ही हा कल्पदृशम संपूर्ण इच्छेले फल देणारा मृत्युंजय जप रुद्राष्टान त्यासन बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा योग दारुण न बाधाची सर्वताही येथे जो मानेला विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावो
त्यास प्रसवणी वांज झाली माता, त्याची संगतीने धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणे जे, ते आपल्या ग्रास न जाणावे. आपण त्याच्या सदनास न जावे, ते जावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक ग्रह, तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस, त्याची मृत्यू आला या गोष्टीस संदेह. काही असेना असा सर्व भावे, निशित अखंड भावे. शिवलीलामृत येन गडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, दयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्ण हृदयाभी मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंगन कविटेक कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन खंड, एकादश अध्याय गोड हा. श्री सांब सदाशिव संप्रणस्त, शुभवंतो शंभो शंभो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आज मी हा 11वा अध्यायचं वाचन केलेलं आहे आणि याचं वाचन करून मी हा अध्याय याच्यासाठी मी म्हणजे यूट्यूबवर टाकत आहे की सर्वांना या 11वा अध्यायाचा लाभ व्हावा. ज्याला 11वा अध्याय वाचायला वेळ मिळाला नाही त्यांनी या 11वा अध्यायाचं श्रवण जरी केलं तरी त्याला संपूर्ण अशी म्हणजे 11वा अध्यायाचं जे वाचन केलेलं आहे त्याचं पुण्य लाभेल. तर सर्वांनी या शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायाचा लाभ घ्यावा आणि श्रवण करावा अशीच म्हणजे माझी इच्छा आहे आणि शिवाची पण इच्छा आहे. ओम नमः शिवाय.